महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झालंय। त्यांचे जुने सहकारी असलेले प्रताप सरनाईक जी आपल्या सोबत आहेत। सरनाईक सर, दुःखद निधन झालंय, काय भावना आहेत आपल्या? भावना तर अजूनही म्हणजे कुणालाही न पटण्यासारखं आहे की अजितदादांचा असा दुर्दैवी मृत्यू होईल। आणि मी आज सकाळीच टीव्हीवर पाहिलं की 8:37 त्यांनी एका कार्यकर्त्याशी संवाद सुद्धा साधला होता। 8:45 दरम्यान त्यांचं विमान हे बारामतीच्या धावपट्टीवर कोसळलं। तर हवेमध्ये सुद्धा असताना आपल्या कार्यकर्त्यांबरोबर किंवा आपल्या सहकाऱ्यांबरोबर संवाद साधणारा एक नेता या राज्यामध्ये अशी फार कमी लोक आहेत की सर्वसामान्य कार्यकर्त्याशी संवाद साधणार, त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणार। आणि माझा तर अनुभव गेल्या अनेक वर्षापासूनचा आहे। दादा पहिल्यांदा जेव्हा लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आले तेव्हा मी त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून विद्यार्थी संघटनेमध्ये कार्य करत होतो। नंतर युथ काँग्रेसच्या माध्यमातून आणि नंतर ठाणे महानगरपालिकेला नगरसेवक म्हणून मी निवडून गेलो। परंतु दादांचं बोट धरूनच मी पुढे पुढे राजकारणामध्ये जात होतो आणि नंतर ते कार्यकर्ता आणि नेता असं नातं न राहता एक मित्रत्वाचं नातं जमलं, कौटुंबिक संबंध झालेत। जसे दादांचे आणि माझे संबंध तसे माझ्या दोन्ही मुलांचे आणि जय आणि त्यांच्या पार्थचे संबंध। इवन आताच 2 महिन्यापूर्वी झालेल्या लग्नाला माझी मुलं त्यावेळेस होती। माझ्या सुनेसाठी विमान त्यावेळेस अवेलेबल नसताना दादा स्वतःच्या विमानातनं तिला आणि माझ्या नातवाला घेऊन आले। म्हणजे असे एवढे कौटुंबिक संबंध होते। 27 तारखेला जी आमची कॅबिनेटची बैठक झाली त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये काही 1-2 कामं मला सांगितले। धाराशिवच्या तिकीट वाटपाच्या संदर्भात त्यांनी मला सांगितलं, अरे आमच्या राष्ट्रवादीला एवढीच तुम्ही काय जागा देता, 3 जागा कबूल केल्या तर 3 द्या, 2 मध्ये काही आमचं समाधान होणार नाही। तर त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना ते फोन करून सांगितलं की बाबा प्रताप सरनाईकांशी माझं बोलणं झालंय, तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा। माझ्याकडे आर्ट फेस्टिवल 6, 7, 8, 9ला ठाण्याला असतो आणि त्या 9 तारखेला समारोपाला दादांनी त्या फेस्टिवलला येण्याचं मान्य केलं। म्हणजे एवढे माझे संबंध आणि कधी कोणाला वाटलं नव्हतं की अशी घटना घडेल। आणि कुठल्याही राजकीय नेत्याच्या आयुष्यामध्ये अशा घटना कशा घडतात हेच कळत नाही, कारण जगाला नव्हे तर ह्या राज्याला त्यांची गरज असते। म्हणजे विलासराव देशमुख आहेत, आपले गोपीनाथजी मुंडे आहेत, प्रमोद महाजन आहेत आणि आता दादा असे अचानक निघून गेल्याने म्हणजे लोकांना, कार्यकर्त्यांना सुद्धा एक ऊर्जा देणारे ही लोक असतात आणि त्यांच्या नकळत कसा पुढचा प्रवास गाठता येईल अशी शंका मनामध्ये निर्माण होते। मला अजूनही आठवतं की एकदा काहीतरी 2006 साली दादांचा वाढदिवस 22 जुलैला असतो आणि मी नेहमी वाढदिवसाला तर ते त्यांचा फोन स्विच ऑफ करायचे, परंतु ते मुख्यमंत्री व्हावे आहे कार्यकर्त्यांची त्यावेळेस इच्छा असायची, माझी तीच इच्छा होती। तर सिद्धिविनायकाला मी दर्शनाला गेलो असताना काही मंदिरातल्या गोष्टींचा लिलाव चालू होता। मी त्या लिलावातला एक मोबाईल फोन घेतला की चला दादांचा वाढदिवस आहे उद्याच्या दिवशी, तर त्यांना काहीतरी आपण गिफ्ट देऊया। आणि तो मोबाईल एवढा फेमस झाला की तो नंतर त्याची चर्चा पूर्ण देशभर झाली। त्यामुळे सुद्धा कधी कधी पवार साहेबांचा सुद्धा राग त्यांना ओढून घ्यावा लागला। म्हणजे असे प्रसंग माझ्या आयुष्यात त्यांच्या बाबतीत घडले। तुम्ही सुरुवात विद्यार्थी काँग्रेसपासून केली असं म्हणताय तुम्ही, तुमची दादांची पहिली भेट कधी झाली किंवा कशी झाली तुमची? दादा खासदार झाल्यानंतर 91ला खासदार झाले आणि मी NVCIचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो, महाराष्ट्राचा उपाध्यक्ष होतो आणि संघटनेच्या कामामध्ये नेहमी हिरारीने भाग घेणार होतो। एक राजबिंडा युवक आपल्यासारखाच राजकारणामध्ये आता नुकताच खासदार झालेला आहे, तरुण खासदार झालेला आहे, आपल्याला नक्कीच पक्ष वाढवण्यासाठी, संघटना मोठी करण्यासाठी त्याचा उपयोग होईल या भावनेत आम्ही त्यांना भेटून झाले। आमची कामं ते करायची त्यावेळेस। तुमची पहिल्या भेटीची काही आठवण तुमच्याकडे आहे का, किंवा काय पहिल्या भेटीमध्ये तुमचं काय बोलणं दोघांचं झालं? नाही, असं म्हणजे कार्यकर्त्यांना ते बघा, दादांचा स्वभाव सुरुवातीपासूनच फटकळ होता। म्हणजे सुरुवातीला लोक त्यांना समोर जायला सुद्धा ते घाबरायचे। काही लोक, जे काही राजकारणामध्ये अशी लोक असतात जे हाजी हाजी करतात, त्यांना हाजी हाजी करणारे लोकच बिलकुल आवडायचे नाही। ते ओळखायचे की हा हाजी हाजी करणार आहे की हा सच्चा कार्यकर्ता आहे, की हा खरंच सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवणारा कार्यकर्ता आहे। जाणीव असायचे, ते ओळखायचे कार्यकर्त्याला। अनेक मंत्रालयामध्ये लोक सकाळ संध्याकाळ दुपारी फेऱ्या मारणारे सुद्धा लोक असतात, पण सर्वसामान्य जनतेमध्ये त्यांची मात्र काही नाळ नसते। त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये ज्या कार्यकर्त्याची नाळ आहे त्याला ओळखणारा नेता म्हणून अजितदादांची ओळख होती। कॅबिनेटच्या तुमच्या दररोज भेटीगाठी व्हायच्या, कॅबिनेटमध्ये काही आठवण तुम्हाला सांगता येईल की? कॅबिनेटमध्ये तर बहुतांश विषयावर त्यांच्या म्हणजे
कॅबिनेटची नोट जेव्हा त्यांच्याकडे पोहोचायची तेव्हा प्रत्येक विषयाचा अभ्यास त्यांच्याकडे असायचा आणि अधिकाऱ्यांना सुद्धा उत्तर देत असताना मध्येच थांबवून सांगायचे तुम्ही 2727 नाही इकडे बघा 2724 दिलेलं आहे. ते अधिकाऱ्यांना थांबवून ते सांगायचे की नाही तुम्ही चुकीचं बोलताय, चुकीची माहिती देऊ नका. म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा वचक प्रशासनावर असणारा नेता म्हणून दादांची ओळख होती. अनेक मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांनी काम केलं, पण मुख्यमंत्र्यांबरोबर काम करत असताना मुख्यमंत्र्यांना काही काही गोष्टींमध्ये मार्गदर्शन सुद्धा देणारा नेता उपमुख्यमंत्री म्हणून दादांची ओळख होती. असे अनेक पैलू त्यांच्या आयुष्यामध्ये असतात आणि त्यांना खोटं बिलकुल जमायचं नाही. स्वच्छतेच्या बाबतीत तर ते बिलकुल काही कोणाचं ऐकायचे नाही. म्हणजे एखाद्या ऑफिसमध्ये किंवा घरी गेल्यानंतर केस जरी तुम्हाला आढळला किंवा एखादा काही कचऱ्याचा तुकडा जरी आढळला तरी ते स्वतः उचलायचे कचरा. म्हणजे समोरच्याला लाज वाटायची, अरे आपण कचरा असताना आपण नाही हात लावला पण दादा उचलून स्वतः तो कचरा स्वतःच्या खिशात ठेवतायत किंवा कचरा कुंडी भेटली की त्यामध्ये टाकतायत. म्हणजे एवढं स्वच्छताच्या बाबतीत सुद्धा त्यांचं नीटनेटकेपणावर त्यांचा कौल असायचा. चांगल्या चांगल्या घड्याळांच्या बाबतीत त्यांचं पूर्ण त्यांना नॉलेज असायचं. मी तर नेहमी म्हणायचो दादा माझ्याकडे मी काल एक घड्याळ बघितली, ती घड्याळ तुमच्या कंपनीची होती. म्हणजे कुठल्या कंपनीची? बोले एपीची. एपी म्हणजे अजित पवार. असं मी त्यांना सांगायचं आणि हसायचे ते. त्यामुळे त्यांना घड्याळ असू द्या किंवा गॉगल्स असू द्या किंवा चांगले चांगले सूट्स असणार ते पूर्ण त्यांचा जो शौक आहे तो नागपूर अधिवेशनामध्ये पूर्ण करायचे. म्हणजे जे जुने सुद्धा कारण त्यांच्या बघा तुम्ही जर बघितलं गेल्या 25-30 वर्षाचं त्यांच्या म्हणजे वय वाढत गेलं परंतु त्यांचं वजन आणि शरीरयष्टी कायम तशीच राहिली. त्यामुळे त्यांचे जुने पुराणे सूट सुद्धा जर चांगले असले तर ते घालायचे आणि आपला शौक पूर्ण करायचे. चांगले शूज चांगल्या चपला घालणं ही त्यांची आवड होती. म्हणजे त्यांनी ज्या वेळेस राजकीय गोष्टी नसायच्या त्यावेळेस त्यांनी त्यांचा शौक सुद्धा जो आहे तो पूर्ण करून घेतलेला. म्हणजे ते सांगायचे की बघा आपल्याला सर्वसामान्य जनतेमध्ये साधेपणानं राहायचं आहे, परंतु ज्यावेळेस वेळ असेल तेव्हा त्या साधेपणानं 365 दिवस राहायलाच पाहिजे असं काही नसतं. तुम्ही तुमचे शौक पूर्ण करू शकता. अजितदादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांनी शपथ घेतली, त्याविषयी मतमतांतरे आहे. नाही त्या विषयावर मी काही बोलणार नाही. शेवटी बघा त्यांचा तो राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी कोणाला अध्यक्षपद द्यावं, कोणाला उपमुख्यमंत्रीपद द्यावं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार असल्या कारणानं महायुतीचं सरकार म्हणून माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्यांच्यासोबत आहे. त्यांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला त्यांनी घेतलेल्या निर्णयावर आम्ही काय आमची भूमिका स्पष्ट करणार तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. सुनेत्रा पवार यांचा देऊन जी मतमतांतरे आहे त्यांचा अंतर्गत विषय आहे. आम्ही महायुतीमध्ये सोबत आहेत असं ठाम वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. गणेश जाधव, मुंबईत, धाराशिव.